नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्या तिळाचा सपाटा लावायला सुरुवात केलेली आहे मास्टर रेसिपीजच्या किचनमध्ये. तो यासाठी की जानेवारी आहे, तीळ आपल्याला पोटात जायला पाहिजे, म्हणजे एनी फॉर्म. मग तिळाचं तुम्ही तिळगुळाची पोळी बनवा, तिळगुळाचे लाडू बनवा, वड्या बनवा किंवा एक मध्यंतरी अजून भाजीचा प्रकार केला तो करा किंवा तिळाची चटणी म्हणून खा. चटणी जरी डावीकडे असली तरी उजवी असते, मी हे नेहमी सांगत असतो. तर ही तिळाची चटणी कशी करायची ते पहा. सगळ्यात आधी तीळ जे आहे ते आपण एकदा फक्त भिजवून त्याचं पाणी काढून टाकायचं आणि नंतर त्याला भाजून घ्यायचं. तीळ भाजून घेऊ. साधारण एक 3 ते 4 तास तीळ भिजवून जर बांधून ठेवले दिवसभर तर ह्याला असे मोड येतात आणि ते मी मोड आणून घेतलेले आहे आणि असे मोड आलेले तीळ आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे. हे थोडे ओलसर असल्यामुळे मंद आचेवर तुम्हाला भाजावं लागतील, नाहीतर काय वरवर फक्त भाजल्या जातील. तसं नाही करायचं. हे छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे, बारीक करून घ्यायला. यामध्ये लसूणीची पेस्ट, आल्याची पेस्ट, काळा मसाला, आमचूर पावडर, थोडी साखर, मसाल्यापुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर. याला आपण बारीक करून घेऊ. आता तिळाबद्दल मला प्रेम का? मला काय, सगळ्यांनाच असायला हवं असा हा तीळ उपयुक्त तेलबियांचा प्रकार आहे आणि 4 ते 5 हजार वर्षापूर्वी तिळाचा शोध लागला भारतात आणि आफ्रिकेमध्ये. त्याचबरोबर यजुर्वेद आणि अथर्ववेद याच्यामध्ये सुद्धा तिळाचा उल्लेख आहे आणि पहिल्यांदा जी बी तेल काढण्यासाठी लावली ती म्हणजे तीळ होते. आता तिळाचं अजून महत्त्व काय, तर रॅन्सिडिटी नावाचा एक प्रकार असतो की पदार्थ तयार करताना त्याच्यामध्ये आम्ल तयार होतात किंवा ॲसिडिटी तयार होते, तर ती कमी करण्याचं काम तिळाचं तेल करतं. ते एवढे सगळे गुण असलेला तीळ जर आपण वापरला नाही आणि खाल्ला नाही तर बरोबर आहे, वापरलाच पाहिजे. हा आपण जो तिळाचा मसाला वाटून घेतला तो मसाला, ही छान चटणी घ्यायची. मी मागाशी तुम्हाला म्हटलं की ह्याच्यामध्ये पर्याप्त मात्रामध्ये तेल आहे, त्याच्यामुळे तेलाची गरज नाही. आणि समजा तेल घ्यायचंच असेल असं वाटलं तर कच्ची घाणीचं, माऊली घाणीचं कच्ची घाणीचं तेल जे आहे ते घ्या. तिळाचं मिळतं तिथे, आणि ते घालून मग या चटणीचा आस्वाद असा भाकरीबरोबर घ्या. तर आता ह्याची ही तिळाची चटणी अप्रतिम लागते. कराल ना? पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तिळाची चटणी करा. कराल? 1 तीळ 7 जणांनी वाटून खा, म्हणजेच शेअर करा. चॅनलही शेअर करा, तिळाची चटणी पण शेअर करा.